ठाणे शहरातील इतर अनधिकृत बांधकामावर आयुक्त कारवाई करणार की पुन्हा एकदा कोर्टाच्या आदेशाची वाट पाहणार विक्रांत चव्हाण. संपूर्ण महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामाचे पेव फुटले असताना कौसा परिसरातील 17 अनधिकृत इमारती प्रकरणी उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्यानंतर महापालिका आयुक्त सौरभराव यांच्यावर स्वतः कौसामध्ये जाऊन त्या इमारतींवर कारवाई करण्याची नामुष्की ओढवली आहे. मागील 3 वर्षात बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार कोरोना काळात झालेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी ज्या सहाय्यक आयुक्तांची चौकशी चालू आहे त्यातील एका अधिकाऱ्याला पदोन्नती देत त्यांच्या हातात संपूर्ण शहरातील अतिक्रमणचा कारभार दिला गेला आहे. त्या अतिक्रमण उपायुक्तांची तातडीने बदली करून गुन्हा अन्वेषण विभागामार्फत त्यांची चौकशी केली पाहिजे. याबरोबर 2015 पासून असलेले अतिक्रमण उपायुक्त परिमंडळ उपायुक्त पदावर असलेल्या अधिकाऱ्यांची देखील अनधिकृत बांधकाम प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. कारण अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने संपूर्ण ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गवळे देखील उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की महापालिकेचे अधिकारी इतके निर्ढावलेले आहेत की माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला अनधिकृत बांधकामावरील कारवाईसाठी 2 वेळा प्रभाग समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसावे लागते व एका प्रकरणात कोर्टामध्ये 6 आठवड्यात कारवाई करू असे लेखी देऊनही कारवाई होत नाही. यापेक्षा मोठे दुर्दैव काय. एकट्या दिवा भागातील प्रभाग 27, 28, 29 मध्ये 300च्या वर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे शहरातील ज्या भागात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत अथवा उभी राहिलेली आहेत अशा इमारतींचे वीज आणि पाणी जोडणी तोडले पाहिजे. येऊरमध्ये ग्रीन झोन असताना देखील शहर विकास विभागाचे अधिकाऱ्यांनी नियमबाह्यपणे बांधकाम परवानग्या दिल्या आहेत. संपूर्ण ठाणे शहरात 500 पेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे नागरी सुविधांवर प्रचंड ताण पडतोय. याबरोबरच अनधिकृत बांधकामात सुरू असलेल्या अनधिकृत धंदे जसे की पब, बार्सवर व अनधिकृत बांधकामांना साहित्य पुरवणाऱ्या पुरवठादारांवर देखील पोलीस व महापालिका प्रशासनाने कारवाई केली पाहिजे. तसेच अनधिकृत बांधकामे सुरू असलेल्या प्रभाग समितीतील सहाय्यक आयुक्तांसह इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांना तातडीने निलंबित करून अनधिकृत बांधकामांना सहकार्य केल्याबद्दल मोक्का अंतर्गत कारवाई केली पाहिजे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर कौसा येथे केलेल्या कारवाईप्रमाणे शहरातील सर्व अनधिकृत इमारती तातडीने सील करून टप्प्याटप्प्याने निष्कासित करण्याची पुत्र खासदार यांच्या ह्याच्यात सुरू आहेत आणि 600 बांधकामं सुरू आहेत. इथे मंत्र्यांचे इथे सुरू आहेत. ओवळा माजिवडा ह्याच्यामध्ये कोपरीला सुरू आहेत. कोपरी पातपकाडीला शहरात सुरू आहेत. शहरातली बरीचशी थांबवली आहेत. संजय तर आमची मागणी हीच आहे की आम्ही जे काही गाईडलाईन्स दिलेत आम्ही मागणी करतोय आयुक्तांना ह्यांना पोलीस आयुक्तांना पत्र देऊन की या सगळ्या ह्याच्यामध्ये एक ठोस भूमिका घ्यावी आणि ही बांधकामं सद्यस्थितीत आहेत जी चालू ती सील करण्यात यावी. ती तोडायला जरी वेळ लागला असेल आणि जेवढे ठाण्यातील अनधिकृत बांधकामांमध्ये अनधिकृत धंदे चालतात, पब्स असतील, वेश्याव्यवसायाचे लॉज असतील, मटक्याचे धंदे असतील, दारूचे धंदे असतील, हे सगळे सील करावे. या CFOचं काम आहे. हे सगळे सील करावे आणि या सगळ्या अधिकाऱ्यांच्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चौकशा करण्यात याव्या. येऊरची बांधकामं तातडीने तोडण्यात यावी. येऊरच्या बांधकामं सील करण्यात यावी. जेवढे अनधिकृत बंगले पब बिप्स आहेत आणि अधिकृत जेवढे आहेत ते सगळे सील करण्यात यावे. ते फॉरेस्टच्या ताब्यात देण्यात यावे. लष्कर नेमावं पाहिजे तर यांची कॅपॅसिटी नसेल CRP मागून लष्कर नेमावं आणि या सगळ्या अधिकाऱ्यांची गुन्हा अन्वेषण विभागानं आतापर्यंत म्हणजे आरे राजीव गेल्यानंतर संजीव जयस्वाल यानंतर जेवढे उपायुक्त अतिक्रमण आहेत, उपायुक्त आहेत, सहाय्यक आयुक्त आहेत आणि बीट मार्शल आहेत, ह्याच्यातले अधिकारी आहेत, शासकीय जमिनींवरती कब्जा करू देणारे महसूल खात्याचे जे जिल्हाधिकारी त्यांची, CFOची, टॅक्सवाल्यांची, पाणी खात्यावाल्यांची, या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्यांना आणि जेवढे बांधकाम साहित्य पुरवतात या अनधिकृत इमारतींना जेवढे बांधकाम साहित्य पुरवणारे आहेत त्यांना त्यांची चौकशी लावून आम्ही पत्र दिलंय की यांना मोक्का लावावा. जोपर्यंत तुम्ही मोक्कासारखी कारवाई करणार नाही त्याच्यात वेळ पडले तर सगळ्या नगरसेवक जेवढे इन्व्हॉल्ड असेल त्यांना पण घ्या, मी असेल तर मला पण घ्या, सोडू नका. तोपर्यंत हे पेव कुठे थांबणार नाही. जसं अहमदाबादचं प्रकरण झालं आणि एका चुकीमुळे किंवा टेक्निकल एररमुळे एवढे जीव गेले, ही टेक्निकल एरर नव्हे, ही मानव निर्मित एरर आहे.
आणि याला आपण आपली सगळ्यांची संस्कृती, आपल्या सगळ्यांची मानसिकता कारणीभूत आहे. हे सगळं घबाड आज हे तोडणारा खर्च, त्याच्यासाठी लागणारा एक अनधिकृत इमारतींवर लागणारा शासकीय योजनांचा खर्च, ह्या आस्थापनाचा खर्च, हा सगळा यांचा पगार, एवढे कारणीभूत आहेत त्यांचा पगार हा आपल्या तुमच्या आमच्या सामान्य नागरिकांच्या करातून दिला जातो. आणि त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे. आवाज मी धन्यवाद करेन कुलकर्णी साहेबांचा की त्यांनी या जजनी त्यांनी आवाज फोडला, पण त्यांना विनंती करेन याच्या पुढे स्टे बी देऊ नका. ही अशीच कारवाई सुरू राहिली पाहिजे. आणि आम्ही स्वतः इंटरव्ह्यू करणार आहोत. या बांधकामांचे फोटो आम्ही सगळ्यांचे मागवले. आणि मी माझी सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना विनंती आहे, आणि जे मध्ये मध्ये इंटरव्ह्यू हे करणारे आहेत दलाल लोक, कृपया मला फोन करू नका. त्याचा काही उपयोग होणार नाही. वी आर नॉट फॉर सेल. काँग्रेस इज नॉट फॉर सेल अँड काँग्रेस इज नॉट मॅनेजेबल. माझी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, सूचना आहेत, बेडर व्हा. जोपर्यंत तुम्ही यांना अनधिकृत बांधकामांमध्ये अडकवणार नाही, हे तुम्हाला नगरसेवक होऊ देणार नाहीत. हे सगळी यांची पिल्लावळ आहे, ही सगळी कंपनीची गटाची. त्यामुळे थांबलं पाहिजे. आणि ठाणेकरांना सुटकेचा श्वास, मग वाहतूक कोंडी असेल, घनकचरा व्यवस्थापन असेल, पाणी पुरवठा असेल, याच्यातून श्वास ठाणेकर नागरिकांना मिळाला पाहिजे. ही काँग्रेसची आजची भूमिका आहे. पुढचं पाऊल आम्ही PIL करणार, आम्ही पण रीट करणार, आणि जागोजागी जाऊन आम्ही बांधकामांवर हल्ले करणार. आम्ही तिथे जाऊन उपोषणाला बसणार. पहिलं अतिक्रमण उपायुक्तांना पहिले बदली करा, आणि या उपायुक्तांना सगळ्यांची चौकशी लावा गुन्हा अन्वेषण विभागाकडून.